पोटासाठी तर 2 टाईमचं जेवण लागतं. अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पैसे कमवावे लागतात. तर आज आपण चाललेलो आहे पैसे कमवण्यासाठी. तर झब्या आपला रात्री भरून उभा होता. 12 वाजता साताऱ्याला झोपलो आणि सकाळी 6 वाजता उठून निघालो. 6 तास गाडी चालवल्याच्या नंतर आपण पोचलो हातर्कीच्या पंपावरती. तर पंपावरती झब्यासाठी 200 लिटर डिझेल दिलेलं आहे आणि आपल्याला खर्च करण्यासाठी ₹3200 ॲडव्हान्स या साहेबांनी दिलेला आहे. नोटा अशा खडखड मोजलेल्या आहेत. पैसा हा फक्त अपेक्षा पूर्ण करतो, पोट भरत नाही, हे 100% खरं आहे मित्रांनो. कारण की जेवणासाठी तर फक्त 2 टाईम जेवण लागतं. पैसे तर अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लागतात. तर टोलनाक्यावर आल्याच्या नंतर हरभरावाला दिसला, ₹10 दिले आणि त्याच्याकडून हरभरा घेतला. जेवणासाठी गाडी थांबवली होती. म्हणलं चालू गाडीमध्ये हरभरा खाण्यासाठी आपण सोलून ठेवला होता साईडला. तर या हातर्कीच्या पुढे आलं एक राईट साईडला गजलक्ष्मी म्हणून एक ढाबा आहे. या ढाब्यावरती जेवणासाठी थांबलो. दुपारी 12 वाजल्या होत्या आणि डोकं दुखत होतं. तर अंडा कढई घेतलेली आहे. जेवण वगैरे केलं आणि गाडीजवळ आलो. तर गाडीमध्ये खूपच गरम होत होतं, कारण की आपण दिल्लीला जाताना ह्या चिकटपट्ट्या लावल्या होत्या. त्या तर पहिल्या काढून घेतल्या आणि 3-4 वाजता पोचलो आपण हुबळीच्या जवळ. तर इथं म्हणलं जो पैसे कमवून देतो त्याला पहिले आंघोळ घालणं खूप गरजेचं आहे. याला जपलं तरच आपल्याला पैसे नक्कीच मिळणार आहेत. त्यामुळे त्याला आंघोळ घातली. मी सुद्धा आंघोळ वगैरे केली आणि संध्याकाळच्या 5 वाजल्या होत्या. तर थोडं म्हणलं चहा वगैरे पिऊया आणि निघूया. तर इथं मस्तपैकी कडक चहा मारला. संध्याकाळचा टाईम होता. सूर्यदेवता असा एकदम मस्तपैकी दिसत होतं. लोकेशन बी जबरदस्त होतं. तर 8 वाजेस्तोवर गाडी चालवल्यावर थोडीशी झोप लागली. म्हणलं थोडंसं चहा आणि नाश्ता करूया. तर चहा नाश्ता करून मी पुढे आलो आपल्या चित्रदुर्गाच्या ढाब्यावरती. तर रात्रीच्या जवळजवळ 11:30 वाजल्या होत्या. आज जेवणासाठी आपल्याला उशीर झाला होता. म्हणलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 11:30 वाजता जेवण करण्यासाठी थांबलो. मस्तपैकी दही काय घेतलं होतं मी, हे बघा काय भाजी याला म्हणतात, दही पालक वगैरे काय म्हणतात. 2 रोट्या खाऊन 12 वाजल्या. आता म्हणलं चला पुढे. तर आपल्याला चित्रदुर्ग पास केला आणि रात्री 1 वाजता चित्रदुर्ग पास करून हरिहरला झोपलो. सकाळी 5:30 वाजता उठून तिथनं निघालो. म्हणलं 8 वाजता आपल्या कंपनीत पोहोचेल. तर कंपनीत आल्याच्या नंतरही जाधव बघा कशा गाडी धुत होता. गाडीला लई जपतो जाधव, नेहमी शोध धुत असतो. तर गाडी धुवून वगैरे झाली, नाश्ता झाल्या, गाडी आतमध्ये घेतली आणि आता लावली डॉकला जाधवची गाडी खाली करण्यासाठी. आता याच्यानंतर आपलाच नंबर आहे, बघूया कुठं माल मिळतो ते.